नमस्कार. आज आपण प्राधान्य म्हणजे जे पूर्वाधिकार भागांचे प्रकार कोणकोणते आहेत याबद्दल पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्वाधिकार भागांचे भाग म्हणजे काय असते, पूर्वाधिकार भागांचे प्रकार, पूर्वाधिकार भागांचे नफा तोटा, त्याच्या आधी समता भाग पाहिला, समता भागाचा नफा तोटा अशा पद्धती पाहिला. आज आपण पाहणार आहोत की पूर्वाधिकार भागांचे प्रकार कोणकोणते असतात. तर काल आपण पाहिलं की पूर्वाधिकार भागधारक यांना देण्यात येणारा लाभांश असतो आणि निस्तारणाच्या वेळेस देण्यात येणारा त्यांचे जो मालमत्ता म्हणजे त्यांना देण्यात येणारी जी संपत्ती असते किंवा त्यांना देण्यात येणारा जो परतफेड असतो तो समता भागाच्या आधी त्या ठिकाणी दिला जात असतो आणि त्यांच्या निश्चित दराने ठरलेला असतो. तर आज आपण पाहणार आहोत की प्राधान्य म्हणजे जे पूर्वाधिकार भाग आहेत, या पूर्वाधिकार भागांचे जे प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आहे की संचयी पूर्वाधिकार भाग. पहिला प्रकार आहे संचयी पूर्वाधिकार भाग. तर हे भागधारक कंपनीला ज्या वर्षी नफा नाही झाला त्या वर्षी सुद्धा लाभांशाचा दावा करू शकतात आणि जेव्हा विभागलेला नफा राहील तेव्हाच पूर्वाधिकार भागधारकांना त्या सर्व वर्षाचा लाभांश द्यावा लागतो. बघा, हा जो आपला पूर्वाधिकार भागधारक आहे, या पूर्वाधिकार भागधारकाला आपण पाहिलेलं होतं की त्यांना देण्यात येणारा जो लाभांश असतो हा निश्चित दराने असतो आणि त्याला ज्या वर्षी नफा झालेला असेल त्याच वर्षामध्ये त्याला लाभांश दिला जाईल अशा पद्धतीचा सुद्धा पाहिलेला होता. परंतु हा पूर्वाधिकार भागाचा एक प्रकार आहे की ज्याला आपण संचयी पूर्वाधिकार भाग असं म्हणतो आणि या भागधारकाला ज्या वर्षी नफा झाला नाही त्यावर्षीसुद्धा लाभांशाचा दावा करू शकतात आणि जेव्हा विभागलेला नफा राहील तेव्हा पूर्वाधिकार भागधारकांना त्या सर्व वर्षाचा लाभांश द्यावा लागतो. म्हणजे या ठिकाणी की एखाद्या वर्षी कंपनीला जर नफा झाला नसेल तर त्याबद्दल म्हणजे त्या नफा झाला नाही त्यावर्षीसुद्धा त्या संचयी पूर्वाधिकार भागधारकाला लाभांश मागण्याचा अधिकार असतो आणि जेव्हा विभागलेला जो नफा राहील तेव्हा पूर्वाधिकार भागधारकांना त्या सर्व वर्षाचा लाभांश द्यावा लागतो. म्हणजे ज्या वर्षी लाभांश जाहीर केला गेला नव्हता त्या वर्षीचा सुद्धा लाभांश त्याला द्यावा लागतो. म्हणजे मागील वर्षामध्ये जर लाभांश नफा झाला नाही आणि या वर्षामध्ये म्हणजे चालू वर्षामध्ये त्याला जर लाभांश म्हणजे नफा त्या कंपनीला जर होत असेल तर त्या पूर्वाधिकार भागधारकांनासुद्धा मागील वर्षीचा नफा या ठिकाणी द्यावा लागेल. यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की कंपनीने 1995 व 96 या वर्षामध्ये लाभांश दिला नाही आणि 97ला कंपनीला नफा झाला. बघा, यामध्ये दिलेलं आहे की मागील वर्षामध्ये म्हणजे 95-96 या वर्षामध्ये लाभांश दिला नाही आणि 97ला कंपनीला नफा झाला तेव्हा कंपनी 95 व 96चा लाभांश प्रथम देईल आणि नंतर 97च्या लाभांशाची घोषणा करेल. म्हणजे या ठिकाणी काय झालं की मागील वर्षाचा लाभांश त्या संचयी पूर्वाधिकार भागधारकांना आधी दिला जाईल आणि नंतर चालू वर्षाचा लाभांश हा नंतर ठरवला जाईल. तर हा संचयी पूर्वाधिकार भाग. त्याच्यानंतर दुसरा या ठिकाणी दिलेला आहे की असंचयी पूर्वाधिकार भाग. तर हे भागधारक लाभांशाच्या थकबाकीसाठी क्लेम करू शकत नाही आणि जेव्हा पुरेसा नफा नसेल तेव्हाच त्यांना लाभांश दिला जातो. बघा, या ठिकाणी दिलेला आहे की हा जो असंचयी पूर्वाधिकार भाग आहे, असंचयी पूर्वाधिकार भागधारकाला त्या थकबाकीसाठी त्यावर क्लेम करू शकत नाही आणि जेव्हा त्या नफा म्हणजे त्या कंपनीचा नफा असेल तेव्हाच त्याला लाभांश दिला जाईल, अन्यथा असंचयी पूर्वाधिकार भागधारकाला त्या ठिकाणी लाभांश दिला जाणार नाही. हे त्यानंतरच्या वर्षामध्ये लाभांशाची थकबाकीसुद्धा मागू शकत नाही. म्हणजे मागील वर्षामध्ये जसं संचयी पूर्वाधिकार आपण पाहिलं त्या संचयी पूर्वाधिकारामध्ये मागील वर्षाचा लाभांश आधी त्या संचयी पूर्वाधिकार भागधारकांना देण्यात येत होता, परंतु या संचयी पूर्वाधिकार भागधारकांना मागील वर्षाचा लाभांश त्यांना चालू वर्षामध्ये देता येणार नाही आणि त्या भागधारकांनासुद्धा त्या संचयी म्हणजे ते जे मागील जो नफा होता त्यावर त्यांना लाभांश मागण्याचा अधिकारसुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही. त्याच्यानंतर आहे शोध्य पूर्वाधिकार भाग.
तर सामान्यपणे कंपनीच्या भांडवलाची फक्त निस्तारणाच्या वेळीच परतफेड केली जाते आणि कंपनी कधीही भाग भांडवल परत करत नाही आणि किंवा भागधारक यांची परतफेडसुद्धा मागू शकत नाही. बघा या ठिकाणी काय असते की हे जे कंपनीचे जी भांडवलाची जो कंपनी जेव्हा निस्तारणाच्या वेळीसच परतफेड करत असते आणि कंपनी कधीही भाग भांडवल परत करत नाही किंवा भागधारक त्याचे परतफेडसुद्धा मागत नाही. मात्र शोध्य पूर्वाधिकार भाग म्हणजे असे भाग ज्यांना जारी करतानाच कंपनी असे ठरवते की विशिष्ट कालावधीतच त्या भाग भांडवलाला कंपनी परत देईल आणि हे भांडवल शोध्य घेण्यापूर्वी त्या भांडवलाची पूर्तता झाली पाहिजे. कंपनीने हे भांडवल नफ्यातून किंवा नवीन भांडवलातून शोध्य केले जाते. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की कंपनी काय करते की जे भागधारक असतात त्या भागधारकांना निस्तारणाच्या वेळेसच त्यांचा परतफेड केला जातो किंवा कंपनी त्या भागभांडवलामध्ये ते जे कंपनीचे जे भागभांडवल असतात त्या भागभांडवलांच्या किंवा त्या भागधारकांना त्यांचा परतफेड करत नाही. परंतु जे पूर्वाधिकार म्हणजे हे जे शोध्य पूर्वाधिकार भागधारक आहेत, या पूर्वाधिकार भागधारकांना एका विशिष्ट कालावधीतच त्या भाग भांडवलाचा कंपनी परतफेड घेईल अशा पद्धतीच्या त्यांच्या आधीच त्यांनी तयार केलेली ही नियमावली असते आणि त्या माध्यमाने हे शोध्य पूर्वाधिकार भागधारक या ठिकाणी आपले कार्य करीत असतात. म्हणजेच यामध्ये जे निस्तारण आहे किंवा त्यांचा जो परतफेड आहे हा परतफेड एका निश्चित कालावधीपर्यंत ठरलेला असतो आणि त्याचा परतफेड त्या कालावधीमध्येच त्यांना देण्यात येत असतो. त्याच्यानंतर आहे अशोध्य पूर्वाधिकार भाग. तर या अशोध्य पूर्वाधिकार भागामध्ये ज्या भागधारकावरील पैसा हा कंपनीने निस्तारण होईपर्यंत वापस केला जात नाही आणि त्या भागांना अशोध्य प्राधान्य भाग म्हणजे अशोध्य पूर्वाधिकार भाग म्हणतात. म्हणजेच हे जे अशोध्य पूर्वाधिकार भाग असतात हे कंपनीच्या निस्तारण होईपर्यंत त्याचे भागधारक वापस केले जात नाही. अशा भागधारकांना अशोध्य पूर्वाधिकार भागधारक म्हणतात. परंतु शोध्य पूर्वाधिकार भागधारकांचं कसं आहे की यांच्या उलट असतोय की त्यांनी ठरवलेल्या एका कालावधीपर्यंत निस्तारणाच्या आधीसुद्धा त्यांच्या परतफेड त्यांना त्या ठिकाणी केलं जात असते. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकार दिलेला आहे की सहभागी प्राधान्य पूर्वाधिकार भाग म्हणजे सहभागी पूर्वाधिकार भाग. तर हे भागधारक कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये भाग घेऊ शकतात आणि त्यांना प्रथम निश्चित दराने लाभांश दिला जातो आणि नंतर समता भागधारकांना लाभांश दिल्यानंतर राहिलेल्या अतिरिक्त नफ्यामध्ये सुद्धा त्यांना सहभागी करता येत असतो. बघा या ठिकाणी हा जो पूर्वाधिकार भागधारक आहे म्हणजे जो सहभागी पूर्वाधिकार भागधारक आहे, या सहभागी पूर्वाधिकार भागधारकाला जो कंपनीचा अतिरिक्त जो नफा असतो त्या अतिरिक्त नफ्यामध्ये सुद्धा याला भाग घेण्याचा अधिकार असतो. या कंपनीमध्ये अतिरिक्त नफ्याच्यामध्ये सुद्धा याला भाग घेण्याचा अधिकार असतो आणि त्यांना प्रथम निश्चित दराने त्याचा लाभांश आधी दिला जातो आणि नंतर समता भागधारकांना दिला जात असतो आणि लाभांश गेल्यानंतर राहिलेल्या अतिरिक्त नफ्यामध्ये सुद्धा या सहभागी पूर्वाधिकार भागधारकांचा अधिकार त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर असहभागी पूर्वाधिकार भाग. तर या असहभागी पूर्वाधिकार भागामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचे असतो की ज्या भागावर फक्त निश्चित दरानेच लाभांश दिला जातो म्हणजे ज्यांना कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये भाग घेण्याचा अधिकार त्यांना नसतो. अशा भागधारकांना असहभागी पूर्वाधिकार भागधारक म्हणतात. सहभागी पूर्वाधिकार भागधारकांना त्या कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये सुद्धा भाग घेण्याचा अधिकार असतो परंतु या असहभागी पूर्वाधिकार भागधारकांना त्या पद्धतीचा अधिकार नसतो. त्याच्यानंतर आहे परिवर्तनीय पूर्वाधिकार भागधारक. तर जे भाग विशिष्ट कालावधीनंतर समता भागामध्ये रूपांतर केले जातात अशा भागांना परिवर्तनीय पूर्वाधिकार भागधारक असे म्हणतात. म्हणजे जे पूर्वाधिकार भागधारक असतात त्यांना काही कालावधीनंतर त्यांना समता भागामध्ये परिवर्तन करता येत असतो आणि त्यांना परिवर्तन करता येत असणारे जे भागधारक असतात किंवा भाग असतात त्याला परिवर्तनीय पूर्वाधिकार भागधारक असे म्हणतात. आणि परिवर्तनीय पूर्वाधिकार भागांना समता भागामध्ये रूपांतरित करण्याचा अधिकार आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये दिलेला असतो. म्हणजे त्यांचा जो पार्षद सीमा नियम असतो त्या पार्षद सीमा नियमामध्ये या परिवर्तनीय भागधारकांचा
म्हणजेच त्या पूर्वाधिकार भागधारकांचं परिवर्तन त्या समता भागधारकामध्ये केलं जाईल अशा पद्धतीच्या त्यामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेला असतो. त्याच्यानंतर आहे अपरिवर्तनीय पूर्वाधिकार भाग. तर जे भाग समता भागामध्ये कधीही रूपांतरित केले जात नाही असे म्हणजे अपरिवर्तनीय भाग. तर पूर्वाधिकार भागांचे प्रकारसुद्धा आपण या ठिकाणी आता पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता पाहणार आहोत की जे स्वेट म्हणजे इक्विटी शेअर आहेत किंवा जे घाम भाग ते म्हणजे घाम भागसुद्धा त्यांना म्हणत असतात, त्यांना स्वेट इक्विटी शेअरसुद्धा असे म्हणतात. तर बघू की घाम भाग म्हणजे असे भाग कंपनीद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना सवलतीवर किंवा इतर कोणत्याही योगदानाने जारी केले जाते आणि त्यामुळे कंपनी त्याचा नो हाऊ वापर करू शकेल त्याला घाम भाग असे म्हणतात. म्हणजे हा जो घाम भाग असतो, हा घाम भाग म्हणजे काय असतो की त्या ठिकाणी असणारा जो कर्मचारी आहे किंवा जे संचालक आहेत त्या संचालकांना त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्या संचालकांना किंवा कर्मचाऱ्यांना हा जो स्वेट इक्विटी शेअर असतो, जो स्वेट समता भाग असतो, हा त्या कर्मचाऱ्यांना आणि संचालकांना त्या ठिकाणी दिला जातो. खाजगी मर्यादित कंपन्या घाम समता भाग हे कंपनी कायदा 2013च्या कलम 54 नुसार घाम समता भाग हे जारी करत असतात आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हा समता भाग म्हणजे जो घाम समता भाग आहे हे जारी केले जात असतात. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं की हे जे घाम समता भाग आहे, हा घाम समता भाग त्या ठिकाणी असणारा जो कर्मचारी आहे आणि संचालक आहे यांना त्यांच्या योगदानाबद्दल त्या ठिकाणी हा समता भाग त्या ठिकाणी वितरित केला जात असतो. आणि हा खाजगी मर्यादित कंपन्यासुद्धा या ठिकाणी हा समता म्हणजे जो घाम समता भाग आहे हा वितरित करीत असतात आणि त्याच्या कंपनी कायदा 2013च्या कलम 54 नुसार त्या ठिकाणी हा भाग त्या ठिकाणी जारी केला जात असते. आणि सेबीनी याच्यावर पूर्णपणे नियम म्हणजे सेबीच्या नियमानुसार या ठिकाणी हा भाग त्या ठिकाणी वाटप केला जात असतो. बघू समता भाग म्हणजे जो घाम भाग आहे या घाम भागाची व्याख्या कशा पद्धतीची आहे. तर हा घाम समता भाग म्हणजे असे भाग जे भाग कंपनी कर्मचारी व्यवस्थापक व संचालक सवलतीवर दिले जातात आणि जेणेकरून आपण त्यांच्याकडे असलेले कौशल्य कंपनीच्या प्रगतीसाठी वापरू शकू अशा भागांना समता भाग असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तर दिलेलं आहे की हे जे घाम समता भाग आहेत हे कर्मचारी त्या ठिकाणी व्यवस्थापक संचालकांना यांना सवलतीवर देण्यात येत असते की जेणेकरून त्यांच्याकडे असलेला जो कौशल्य आहे त्या कौशल्याचा वापर त्या कंपनीच्या प्रगतीसाठी करता येईल. म्हणून हा घाम भाग त्या संचालकाला त्या कर्मचाऱ्याला त्या व्यवस्थापकाला त्या ठिकाणी देण्यात येत असते. तर अशा पद्धतीचा हा घाम समता भाग आहे. त्यानंतर हा घाम समता भाग जारी करण्याबद्दलच्या काही अटी आणि शर्ती आहेत. त्या अटी आणि शर्ती पाहणार आहोत. तर यामध्ये पहिली अट दिलेली आहे की घाम समता भाग जारी करण्याबाबतचा ठराव पास केल्यानंतर त्या तारखेपासून जास्तीत जास्त 12 महिन्याच्या आत त्यांचे वाटप करणे आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे की हा जो समता भाग म्हणजे जो घाम भाग आहे, घाम समता भाग हा जारी करण्याचा जो ठराव असतो त्या ठरावाच्या तारखेपासून जास्तीत जास्त 12 महिन्याच्या आतमध्ये हा भाग वाटप केला जाईल, तेव्हाच हा घाम समता भाग कायदेशीर वाटप झाला असं म्हणता येईल. दुसरा दिलेला आहे की कंपनीच्या विद्यमान भाग भांडवलाच्या 15% पेक्षा जास्त घाम समता भाग जारी करू शकत नाही. म्हणजे हा लक्षात ठेवायचं की कंपनीच्या विद्यमान भांडवलाच्या म्हणजे त्या ठिकाणी असलेले जे भाग भांडवल आहेत तर त्या भाग भांडवलाच्या 15% पेक्षा जास्त समता भाग म्हणजे घाम समता भाग या ठिकाणी जारी करू शकत नाही.
किंवा एका वर्षामध्ये घाम समता भागाचे जारी केलेले मूल्य हे 5 कोटी पेक्षा जास्त नसावे, म्हणजे 15% पेक्षा जास्त नसावे, किंवा मग एका वर्षामध्ये घाम समता भागाचे जारी केलेले जे मूल्य राहील ते 5 कोटीपेक्षा जास्त नसावे, आणि या दोनपैकी जे जास्त असते ते समजल्या जाते. म्हणजे या 2 अटी आहेत आपल्याकडे, आणि या 2 अटीपैकी जी जास्त असेल म्हणजे एकतर 15% किंवा त्या 15%पेक्षा हे 5 कोटी रक्कम जर जास्त होत असेल तर या 2पैकी एक, आणि ह्या 2पैकी एकपैकी जास्त जी रक्कम असेल तो या घाम समता भाग म्हणून त्या ठिकाणी वितरित केला जाईल. परंतु कंपनीमध्ये समता भाग हे कोणत्याही वेळी कंपनीच्या भरणा झालेल्या भांडवलाच्या 25% जास्त नसावे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही अट दिलेली यामध्ये की समता म्हणजे घाम समता भाग जो वितरित करायचा असेल तर कंपनीच्या विद्यमान भाग भांडवलाच्या 15%पेक्षा जास्त नसावे, किंवा मग त्या एका वर्षामध्ये 15 कोटीपेक्षा म्हणजे जारी केलेले जे समता भाग आहेत ते 15 कोटीपेक्षा जास्त 5 कोटीपेक्षा जास्त नसायला पाहिजे. आणि या दोन्हीपैकी जे जास्त असेल ते घाम भाग समजता येईल. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही अट दिलेली आहे की कंपनीमध्ये घाम समता भाग हे कोणत्याही वेळी कंपनीच्या भरणा झालेल्या भांडवलाच्या 25%पेक्षा जास्त नसावे. म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या त्यांनी अट पूर्ण करत असेल तर त्या ठिकाणी घाम समता भाग त्या ठिकाणी वितरित करता येईल. नेक्स्ट दिलेला तिसरा की संचालक किंवा कर्मचाऱ्यांना आपण जे घाम समता भाग देतो ते वाटप केलेल्या तारखेपासून 3 वर्षापर्यंत अहस्तांतरणीय असतात. म्हणजे या ठिकाणी अजून दिलेलं आहे की जे घाम समता भाग आहेत हे जेव्हा आपण वाटप करतो तो वाटप केल्याच्या नंतर 3 वर्षापर्यंत ते अहस्तांतरणीय असतात. अहस्तांतरणीय म्हणजे त्यांना दुसरा कोणी हस्तांतर करणार नाही. म्हणजे समता भागाचे प्रमाणपत्र तेवढ्या कालावधीसाठी लॉक झालेला असतो. तेवढ्या कालावधीसाठी म्हणजे 3 वर्षापर्यंत त्या घाम समता भागाचे जे प्रमाणपत्र असतो ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी लॉक झालेलं असते. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे की घाम समता भागाची किंमत ही नोंदणीकृत मूल्यांकनाकडून निर्धारित केली जाईल. नोंदणीकृत मूल्यांकनाकडून निर्धारित केलं जाईल. या ठिकाणी आपल्याला जो नोंदणी करणारा अधिकारी आहे त्या नोंदणीकृत त्या भागांची मूल्यांकन केलं जाईल. घाम समता भाग हे बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारासाठी मूल्यवर्धित माहितीसाठी कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना जारी करण्यात येते व त्याचे मूल्यांकन हे नोंदणी मूल्यांकनाकडून केल्या जाते. म्हणजे हे जे घाम भाग आहेत हे घाम समता भाग हे बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारासाठी मूल्यवर्धित माहितीसाठी म्हणजे त्या कर्मचाऱ्यांमध्ये किंवा त्या संचालकामध्ये किंवा त्या ठिकाणी जो व्यवस्थापक असेल त्या व्यवस्थापकाच्या बौद्धिक कार्य करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये ज्या काही अतिरिक्त गुण त्या ठिकाणी ते लोक वापरत असतात त्यासाठी म्हणून सुद्धा या घाम समता भागाचं वितरण त्या संचालकांना कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापकांना केलं जाईल. आणि त्यांनी संचालकांना जारी करण्यात येते व त्याचे मूल्यांकन हे नोंदणीकृत मूल्यांकनाकडून केलं जाईल. नोंदणीकृत म्हणजे ज्याचा एक अधिकार वैधानिक पद्धतीने त्याच्या नोंदणीकृत केलं जाईल आणि मूल्यांकनसुद्धा केलं जाईल. घाम समता भाग हे बिना रोख मोबदल्यांना जारी केले जातात परंतु ते सर्व नोंदणीकृत मूल्यांकनाच्या अहवालावर अवलंबून असतात. म्हणजे बिना पैशाने त्या ठिकाणी दिले जात असतात परंतु ते नोंदणीकृत मूल्यांकनाच्या अहवालावर ते त्या ठिकाणी अवलंबून असतात. जेव्हा बिना रोखे योगदान हे संपत्तीवरील घसाऱ्याच्या स्वरूपात असते तेव्हा ते लेखांकनाच्या स्टँडर्डनुसार म्हणजे जे लेखांकनाचे जे स्टँडर्ड या ठिकाणी दिलेलं आहे प्रमाप बनवलेले आहेत त्या ताळेबंदात दाखवले जात असते. म्हणजे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की जेव्हा आपण जे योगदान संपत्तीवरील घसाऱ्याच्या स्वरूपात असते तेव्हा ते लेखांकनाच्या स्टँडर्डनुसार त्या ठिकाणी जो ताळेबंद असतो त्या ठिकाणी त्याची आवश्यकता असते. त्याच्यानंतर घाम समता भागाची रक्कम ही कलम 197 व 198च्या उद्देशाने व्यवस्थापक मानधन म्हणून त्या ठिकाणी समजलं जाईल. म्हणजे हे जे घाम समता भागांची जी रक्कम आहे ही रक्कमसुद्धा व्यवस्थापन मानधन म्हणून त्या ठिकाणी समजलं जाईल. नेक्स्ट आहे घाम समता भाग हे कोणत्याही संचालकांना
किंवा व्यवस्थापकांना जारी केले जाऊ शकतात. कोणत्याही व्यवस्थापकांना, कोणत्याही संचालकांना या ठिकाणी जारी केले जाऊ शकतात. त्याच्यानंतर ज्या वर्षी आपण घामक्षमता भाग जारी करतो त्या वर्षी घामक्षमता भागावरील योगदान म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी नुकसान भरपाई असेल मानल्या जाते. म्हणजे या ठिकाणी ज्या वर्षी जे घामक्षमता भाग जारी करतो त्यावर्षी घामक्षमता भागावरील योगदान म्हणजे कर्मचाऱ्यासाठी नुकसान भरपाई असेलच असे मानले जाते. म्हणजे त्याची जो कर्मचाऱ्याची जो नुकसान भरपाई असतो ते भरून काढल्या जात असते. तर अशा पद्धतीचे हा समता भाग म्हणजे घाम भाग याबद्दल आपण पाहिलेला आहे. बाकी आपण उद्याला पाहणार आहोत त्याची अटी वगैरे. त्याची अट पुन्हा अजून समोर अट त्याची दिलेली आहेत की जी कंपनी घामक्षमता भाग जारी करते त्या कंपनी प्रत्येक वर्षी बोर्ड रिपोर्ट आणि प्रकाशित करत असते. जेवढे घामक्षमता भाग हे कर्मचारी, व्यवस्थापक किंवा कंपनीकडे आवश्यक असते महत्त्वाच्या व्यक्ती यांना जारी केले हे सर्व भाग अलग दाखविणे आवश्यक असते. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलं की घामक्षमता भाग जारी करण्याचे काही नियम आणि अटी आहेत आणि त्यांना सर्व अटीचे पालन करावे लागेल. घामक्षमता भागामागे किती भाग जारी केले त्यांची एकूण संख्या प्रकाशित करावी लागते. एकूण भाग भांडवलाच्या किती टक्के घामक्षमता जारी केले तो प्रकाशित करावे लागते. घामक्षमता भाग जारी केल्यापासून कंपनीला रोख स्वरूपात व बिना रोख स्वरूपात किती फायदा झाला आहे हे सुद्धा त्या ठिकाणी दर्शवावं लागेल. समता भाग म्हणजे घामक्षमता भाग जारी केलेल्या अनुषंगाने डायल्युटेड प्रतिभाग कमाई दर्शवा. म्हणजे या ठिकाणी हा जो घामक्षमता भाग या ठिकाणी जो वितरित केला जात असतो त्याच्या अटी पूर्ण होत असतील तरच त्या ठिकाणी घामक्षमता भाग त्या ठिकाणी वितरित केला जात असतो. अशा पद्धतीचा हा आपला घामक्षमता भाग म्हणजे ज्याला स्वेट इक्विटी शेअर असे म्हणतात ते आपण या ठिकाणी आज पाहिलेलं आहे. उद्या आपण पाहणार आहोत विविध अधिकारांचे भाग कोणकोणते आहेत ते आपण उद्याला पाहणार आहोत. धन्यवाद.